तालुक्यातल्या पिंपळ गावात मास कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे। आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची सूचना सीओने दिली। सीओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात धाड टाकली। त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी सापडल्या। अनेक गाईड्स वर्गात आढळून आले। परीक्षा हॉलच्या खिडक्यांमधून अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडत होता। अनेकांनी यावेळी बाहेर धूम ठोकली। सीओनी केंद्र संचालकापासून सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। कॉपी करणाऱ्यांची कुठलीही गय करणार नसल्याचं सीओ विकास मीना यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते। त्यांच्या कोणावरही कंट्रोल नव्हता आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे। ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे। कसे सामूहिक प्रकार चालला होता कॉपीचा, खुद्द सीओ मीना यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। पुढच्या बातमीकडे बातमी साम टीव्हीच्या दणक्याची 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी आता यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झालाय। महागाव तालुक्यात कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता। पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पहिल्याच दिवशी परीक्षेला गालबोट लागलं होतं। मात्र केंद्र संचालकानंच हा पेपर फोडल्याचं आता समोर आलं। त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। काल साम टीव्हीने याबाबतची बातमी दाखवली आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली। केंद्र संचालकासह अज्ञात व्यक्तीवर आता गुन्हा दाखल झाला। 10वी-12वीची परीक्षा सुरू झाली। मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलंय। मात्र पेपर फुटीमागे शिक्षकच असल्याचं हे दुर्दैव आहे, असं स्पष्ट मत आता प्राचार्य संध्या कांबळे यांनी व्यक्त केलेलं आहे। पेपरच्या सुरक्षेसाठी शाळेकडून काळजी घेतली जाते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते असं देखील आता प्राचार्यांचं म्हणणं आहे। आमचे जे रनर्स असतात ते त्या ठिकाणी पेपर आणण्यासाठी जातात। पूर्ण शूटिंगमध्ये या ठिकाणी मुख्याध्यापक कार्यालयामध्ये आणून या ठिकाणी कपाटाचे तिथं सील केलं जातं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सील केलं जातं। त्याच्याचबरोबर जेव्हा कस्टडीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बैठे पथक म्हणून जे काम करणारे अध्यापक असतात, नेमलेले केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी, ते या ठिकाणी येतात आणि आमच्याबरोबर एक या ठिकाणी सील करताना फोटो काढतात आणि तो सील केला जातो आणि 10:30 नंतर आम्ही तो पेपर बाहेर काढला जातो आणि पुढच्या प्रोसेससाठी सुरुवात करतो आम्ही। पेपर फुटीमागे शिक्षकांचा हात असल्याचं उघड झालेलं आहे। आतापर्यंत जालना, यवतमाळ आणि आता संभाजीनगरमधील आपण प्रकार पाहिले। पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळेचीच असते असं देखील आता प्राचार्यांनी म्हटलेलं आहे। पेपरच्या सुरक्षेचा आढावा आपण साम टीव्हीवर पाहिला। प्राचार्यांनी याबाबतची माहिती देखील दिली। प्राचार्य संध्या कांबळेंनी याबाबत खंत देखील व्यक्त केलेली आहे। पेपरच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी शाळेची असते आणि पेपर फुटीमागे शिक्षकांचा हात असणं हे दुर्दैव आहे असे देखील आता प्रतिक्रिया उमटत आहेत। बातमी आता पुढची कोल्हापूरमधून। तब्बल 600 किलोचा एक गवा थेट विहिरीत पडलेला आहे आणि हा गवा दिसल्यानं लोकांमध्ये देखील आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कोल्हापूरमधील घटना आहे। मात्र या गव्याला आता विहिरीतून बाहेर काढण्यात आलेला आहे। बराच वेळ हा गवा विहिरीत होता। अखेर स्थानिकांनी या गव्याला अगदी सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे। तब्बल 600 किलोचा हा गवा विहिरीत पडला होता। मात्र गवा दिसल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। आपण दोन दृश्य बघतोय। हा पहिला गवा विहिरीत पडला आणि त्यानंतर या गव्याला अगदी विहिरीतून सुरक्षितरित्या क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। त्यासाठी आता क्रेन मागवण्यात आली। मात्र ग्रामस्थांनी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। मात्र या गव्याला जीवदान दिलं, त्याला सुरक्षितरित्या विहिरीच्या बाहेर काढलेलं। आपण ही दोन दृश्य बघतोय। मात्र गावात गवा दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुढची बातमी आता नाशिकमधून। नाशिकमधल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटलेला आहे। 25 वर्ष पाठपुरावा करून देखील महानगरपालिकेनं हे धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं। त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारवाईला सुरुवात झाली।
मात्र कारवाईनंतर देखील हिंदू संघटना आक्रमक होत्या. महंत सुधीरदास यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळावर आंदोलन केलं. यांना देखील मात्र पोलिसांनी पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. आमदार देवळे आणि फरांदे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांसोबत संवाद त्यासोबतच साधला. महंत सुधीरदास नाशिक पुणे देखील या रोडवरील ठिकाणी काठेगल्ली आलेले होते. परिसरात हे धार्मिक स्थळ आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मात्र काठेगल्ली परिसरात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांनी मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिसांच्या हद्दीमध्ये आता जमावबंदी देखील लागू करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेनेही आता कारवाई केलेली आहे. दर्ग्यावर कारवाई केल्यानंतर नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला. काही हिंदुत्ववादी संघटना देखील यावरून आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान नाशिकसह राज्यातील लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका आता महंत सुधीरदास यांनी घेतलेली आहे. मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास यांना ताब्यात घेतलं. संघटनांचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. आता काय भूमिका असेल? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना देखील विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी मात्र चौकात गर्दी केली होती. यावेळी नाशिक पोलिसांकडून आता जमावाला पांगवण्यात आले. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्यानंतर नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला. चौकात विशिष्ट समुदायाची गर्दी दिसून आली. जमावबंदीचे देखील आदेश धुडकावण्यात आले. आता नाशिक शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. मुस्लिम संघटना देखील रस्त्यावर आल्या. दुसरीकडे हिंदू संघटनेकडून आरती करण्यात आली. अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्यानंतर मुस्लिम संघटना आणि हिंदू संघटना आमने सामने आल्याचं दिसलं. एकीकडे मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या तर दुसरीकडे हिंदू संघटनेकडून आरती करण्यात आली. मात्र जमावबंदीचा पोलिसांचा आदेश देखील अनेक ठिकाणी मोडण्यात आलेला आहे. चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. आता पुढच्या बातम्यांकडे. बातमी आता बीड जिल्ह्यातून मस्साजोग ग्रामस्थांची आता भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी चर्चा आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांची. आमदार सुरेश धस यांनी देखील हीच मागणी केलेली आहे. आरोपींना केज पोलिसांची मदत आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. भाजपचे आमदार सुरेश धस हे आता बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये गेलेले आहेत आणि ते ग्रामस्थांशी संवाद साधतात. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे. एकीकडे सरपंच हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी कोर्टात निवडणूक संदर्भात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या काळात सुरेश धसांनी धार्मिक कारणावरून मत मागितल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले. त्यामुळे आता धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कारणावरून मतं मागितली असा याचिकेतून आरोप करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. तर मग त्या भटकती आत्म्यास पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं असा सवाल आता खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला. भटकत्या आत्म्याच्या बाजूला
प्रधानमंत्री कसे काय बसतील, त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना. संजय राऊतांच्या टीकेनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. सोलापूर तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच मारहाण केली. तक्रार देण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. अखेर त्यांनी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली, तेव्हा संतापलेल्या पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली. शिर्डीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्या 2 गटात राडा झाला. सावळी विहीर इथे हद्दीत ही घटना घडलेली. यावेळी त्यांनी 4 चाकी वाहनं फोडली. गावकरी घटनास्थळी पोहोचताच दोन्ही गट पसार झाले. मात्र 4 चाकी वाहनासह त्यामध्ये कोयते आणि काही चॉपर देखील आढळून आले. पंढरपूरच्या करपंगत येथे अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. बनावट दुधाचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारखान्यात पामतेल आणि विविध प्रकारच्या रसायनांच्या माध्यमातून कृत्रिम दूध बनवलं जात होतं. तसंच बनावट दुधाच्या कारखान्याचा म्होरका हा एक जनावरांचा डॉक्टर आहे. पोलिसांनी त्याला देखील अटक केली. अंबरनाथच्या रात संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने तब्बल 7 महिने बिलच दिलं नाही. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडलेत. म्हणून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. परिणामी शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचले. हिंगणघाटमध्ये वणा नदी पात्रात पर्यावरण प्रेमींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून नदीत दूषित पाणी सोडलं जाते. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पंढरपूरमधील उद्यानांची दुरावस्था झाली आहे. गेल्या 4 वर्षांपासून उद्यानांची कामं रखडली आहे. त्यामुळे लहान मुलं आणि अबालवृद्ध नाराजी व्यक्त करत आहेत. यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीनं थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात 3000 ग्राहकांची वीज कापण्यात आली. त्यांच्याकडे एकूण 120 कोटी रुपये थकलेत. कंपनीनं नोटीस बजावली तरी देखील थकीत बिल न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं स्पष्ट झालं. 187 टन वजनाचा ट्रक पुलावरून गेल्यानं उड्डाणपूल खचला होता, असं अहवालात म्हटले. 10 दिवसानंतर उड्डाणपूल दुरुस्तीचं काम होणार. शिरपूरच्या उमरगा गावात प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाला प्रियसीच्या कुटुंबाकडून मारहाण झाली. या प्रकरणी यात मृत झालेल्या तरुणाचा अंत्यविधी गावकऱ्यांनी मारेकरांच्या घरासमोरच केला. तरुणाला मारणाऱ्या 7 जणांपैकी एकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्तीस जिल्हे 36 रिपोर्टर नंतर आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. जिचा जन्म होतो त्याचा शेवट होतो. कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मात्र मृत्यू कधी, कसा आणि केव्हा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. आता हेच सांगणारं तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकेल. नेमकं कसं आहे तंत्रज्ञान पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. तुमचा मृत्यू कधी होणार? तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख. एकटेच सांगणार तुमचा शेवटचा दिवस. लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. मात्र आता ही गोष्ट जुनी झाली आहे. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्याल. होय, हे अगदी खरं आहे. मृत्यूची तारीख सांगणारा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीचं नाव एलिसियम हेल्थ असं आहे. बायोलॉजिकल टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता हे कळू शकेल असं या कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीनं नेमका काय दावा केलाय पाहूया. मृत्यूची तारीख जाणून घेण्यासाठी माणसांवर बायोलॉजिकल टेस्ट केली जाते. यात त्या व्यक्तीच्या लाळेचं सॅम्पल घेतलं जातं. लाळेच्या सॅम्पलची DNA चाचणी केली जाते. या DNA टेस्टमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मिथिलेशन पॅटर्नची तपासणी केली जाते. या चाचणीतून जो निकाल समोर येतो त्याला एपिजेनेटिक घड्याळ असं मानलं जातं. एपिजेनेटिक घड्याळ याचाच अर्थ त्या व्यक्तीकडे जगण्यासाठी आता किती अवधी उरलाय.
एलिसियम हेल्थ नावाच्या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय. या टेस्टसाठी जवळपास 44,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की मृत्यूची तारीख जाणून घेऊन काय करणार. अनेक जण आपल्या कुटुंबाला वेळ देतील, तर काही जण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करतील. त्यामुळे तुम्हीही 44,000 रुपयात तुमच्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकता. अर्थात कंपनीमार्फत प्रत्यक्ष ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसंच असं तंत्रज्ञान खरंच विकसित झालंय का याबाबतही तज्ज्ञांकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान केवळ कागदावरच आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.